दिसत आहे स्लाइड. हो हो, दिसत आहेत स्लाइड्स. रामा हो जय रामा हो जय रामा हो रामा हो जय रामा हो जय रामा हो पतित पावन पूर्ण कामा हो नाथा हो दीननाथा हो दीननाथा हो नाथा हो दीननाथा हो दीननाथा हो तुझिये चरणी राहो माथा हो बंधु हो दीन बंधु हो दीन बंधु हो बंधु हो दीन बंधु हो दीन बंधु हो रामदास म्हणी कृपा सिंधु हो रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा हो पतित पावन पूर्ण कामा हो रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाही रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाही रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाही मजला ठाव द्यावा पाही मजला ठाव द्यावा पाही मजला ठाव द्यावा पाही ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपला हा अखंड ध्यान निरूपणाचा समास या 14व्या दशकातला चालू आहे. त्यातली आपली बऱ्याचशा ओव्या गेल्या वेळे बघून झाल्या. त्याच्यातच सर्वोत्तमाचे अंतरंग आणि व्यवहार. इथे सर्वोत्तम म्हणजे आपलं ध्येय, ज्याला आपण देव म्हणतो, भगवंत म्हणतो, आनंद म्हणतो, जे काही म्हणतो
त्यालाच भगवंत ह्या समासामध्ये सर्वोत्तम म्हटलंय. आणि त्यातला अंतरंग त्याचे आणि त्याचा व्यवहार सोडायचा नाही, हे समर्थांच्या ओव्या गेल्या वेळी बघितल्या. आणि आज आता आपण समोर सर्वोत्तमाच्या उपासना ज्या ओव्या समर्थांनी ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष मानसपूजा कशी करायची त्याचा अगदी थोडक्यात उल्लेख केलाय. आणि जास्ती करून त्याच्या ह्या मार्गात, कारण काय, हा मार्ग अतिशय सूक्ष्म आहे. हा पंचेंद्रियांच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये गैरसमजुती बाकी इतर व्यवहारात आपल्या असतातच, आणखीन खूप आहेत गैरसमजुती. अध्यात्म मार्गामध्ये तर विशेष जास्त आहे. अशा या ओव्या पुढच्या आता बघू आपण किती आपण जावतो ते. तर आपण म्हणलं की या विश्वरूप मनाशी सामंजस्य असलेल्या जाणीवेला अ, समर्थ सर्वोत्तम म्हणतात. आणि ह्या ओव्या आपण गेल्या वेळी बघितल्या, त्याच्यामध्ये आता ह्यालाच समर्थ इथे आजच्या ह्याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये सांगतो, जीव म्हणणार. की या जीवाला काय आहे, हे इंद्रिय ग्राम म्हणजे आपल्या भाषेत 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, ती सजाण आहेत, ती चैतन्य रूप आहेत. हे जो आणि अशीच बाकीच्या प्राण्यांमध्ये पण आहे. तर हे करणारं ही जी जाणीव आहे, तीच जाणीव, त्याच जाणीवानी देव या सर्वंद जगामध्ये वर्ततो. तोच माझ्या अंतरी आहे. इथे आपल्याला भगवंत लक्ष द्यायला सांगतायत. आणि त्याच्यावर एकांचा प्रश्न आहे, 2-3 प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण त्या काय म्हणायचं, त्या ओव्यांच्या ॲप्रोप्रिएट वेळी आपण ते प्रश्न घेऊ. तर एक प्रश्न असा आहे की म्हणे, तुम्ही आता समाज म्हणे किती बदलला. मी जे म्हटलं की आपल्या प्रतिक्रियांना भ्रमाचं वातावरण आहे, माझे राग द्वेष कल्पना आठवणी अपेक्षा यांना भ्रमाचं वातावरण आहे, असं मी गेल्या वेळी म्हटलं. तर ते म्हणले असं, आणि हे म्हणे तुम्ही कशाच्या आधारावर म्हटलं. तर म्हणे दासबोध दासबोध ग्रंथाच्या आधारे म्हटलं हे भ्रमाचं रागद्वेष. पण म्हणले काळ तर किती बदलला आहे. तर 300-400 वर्षापूर्वीचा दासबोध तुम्ही सांगता, त्याच्यामध्ये भ्रम म्हटलाय. ते तत्वज्ञान आता घेऊन बसायचं. प्रॅक्टिकल आहे, आपण त्याच्यावर विचार करूया. आणि समाज सुद्धा किती बदलला. तर म्हणले 300 वर्षापूर्वी ज्याला भ्रम म्हटलं, ते ते खरं आहे का आज. तर म्हणे ते काय, ते म्हणे मला मला खरं वाटत नाही. तर मी आपलं म्हटलं, तुम्ही म्हणता की तुम्हाला खरं वाटत नाही. तर म्हटलं मी विनोदाने म्हटलं म्हटलं तुम्ही म्हटलं मी पण त्यात आलो, तुम्ही स्वतःला कोण समजता. असं हसत म्हटलं म्हणजे म्हटलं आपण कारण त्यांनी संदर्भ काय दिला की व्यवहार, स्थूल दृष्टी, सूक्ष्मदृष्टी आणि तत्वदृष्टी, याची आपण हे 3 उदाहरणं गेल्या वेळी बघितली. पण ही तुम्ही समर्थांची दासबोधातली उदाहरणं सांगता तुम्ही, हे आसपास किती लागू आहे आपल्याला ही. पण त्याचं काय झालं बघा. त्यांचा मुलगा आता हे काय म्हणायचं, अमेरिकेमध्ये विद्यार्थी येण्यावर बरीच बंधनं आली. मग काय झालं, त्यांचा मुलगा कुठे युक्रेनमध्ये डॉक्टर शिकायला गेला. मग तो परत आला आता. मग ते म्हणले आता तो परत आला, तर त्याला इथलं काय, म्हणजे तिथे किती छोट्या गावात होता तो तिथे, आणि तिथलं काही त्याला छान होतं. आता इथे त्याला चैन पडत नाही. इथे ही भारतातली गोष्ट आहे. भारतातल्या परिस्थितीबद्दल बोलतात. पण म्हणे सगळं बदललं त्याचं. अं, पण म्हणले एक झालं की ते आधी म्हणे तो साधे कपडे घालायचा आधी, ते आपण आता म्हणते सगळे काय जीनचे कपडे घालतो, आणि ते जीन त्याच्या कुठे गुडघ्यावर इकडे तिकडे फाटलेले असतात आणि ते घालतो. म्हटलं ते ठीक आहे त्याच्याबद्दल. म्हणे म्हणे असा बदल जर त्याचा युक्रेनमध्ये जाऊन झाला, तर हा बदल किती झाला 300 वर्षापूर्वीचा. तर बघा असं आहे, म्हटलं दासबोधाचा सिद्धांत असा आहे की मी म्हणजे माझा देह हे सुखदुःख भोगण्याचं ट्रान्झॅक्शन आहे. ह्या मूल्यात बदल झालाय का. हा, ह्या मूल्यात बदल नाही झाला. बघा शक्यच नाही होणं. ह्या मूल्यामध्ये बदल झालाय का, नाही झाला. की 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी ह्या माझ्या देहातनं, त्याला ट्रान्झॅक्शन काउंटर म्हटलं. तर ट्रान्झॅक्शन काउंटर आपलं काय आहे, हे देह आहे.
मग मी जे समजतो ते मी कोण आहे त्याचं अनालिसिस चाललंय आणि त्याला उद्देशून हे समर्थांचं तत्वज्ञान आहे. तर त्यांनी एक मला रेफरन्स दिला, म्हणे हे हॅपीनेस हायपोथेसिस. हे काय आहे, मी मला जेवढं समजेल तेवढं सांगतो. हां, तुम्हाला पटलं तर बघा. हे जे ग्रंथ असतात ना, हे चांगले आहेत, पण त्यांना आता माहिती नाही त्यांच्या फिलॉसॉफी. जोनाथन हेंट त्यांचं तत्वज्ञान काय होतं मला माहिती नाही. ते आता खूप मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत. पण त्याच्यात ते काय म्हणतात की मी ही इज अ डिक्लेअर्ड एथिस्ट बरं का, ते भगवंताला मानत नाही. पण त्यांनी काय कबूल केलंय की शरीर आणि मन एवढंच पुरेसं नाही, ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते माणसाला सुख दुःख देतं. हम्म. मग ते म्हणले हे जे पलीकडे काही क्ष आहे ते म्हणजे देव का? म्हटलं मला माहिती नाही, कारण तुम्ही पुन्हा म्हटलं तुमची देवाची संज्ञा आणि माझी देवाची संज्ञा याच्यामध्ये फरक असू शकतो. म्हटलं तुम्ही आपण दासबोधामध्ये जे दिलंय ते आपण अभ्यासू. तर दासबोधामध्ये काय म्हटलंय की मी ज्याला आपण म्हटलं तुम्ही ईश्वराला मानत नसाल कदाचित, पण मी कोणी आपल्यापैकी असं तर कोणी नाही ना की जो स्वतःलाच मानत नाही. स्वतःचं अस्तित्व तर आपण मानतो की नाही? मानतो. आता त्याच्यापासून सुरू करू. हं, म्हणजे सेफ नाही का, काही त्याच्यामध्ये भ्रमाला वाव नाही. तर हे तर खरं आहे की नाही, माझ्या शरीराला मी ट्रान्झॅक्शन काउंटर समजतो की नाही, दुःख भोगायचा. मग मी आणि माझं ज्याला म्हणतो ना, त्याला या क्षच्या भाषेमध्ये समर्थ म्हणतात, त्याच्यामध्ये हे जे क्ष आहे ना, ते चैतन्याचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब का, त्याचा आपण पुढे बघू. पण ह्यालाच आपण शुद्ध जाणीव म्हटलं. आणि ही माझी जाणीव साधनाने शुद्ध करायची आहे. तर ज्याला चैतन्याचं प्रतिबिंब म्हटलं, तर तीच शुद्ध जाणीव आहे. आणि दुसरं असं आहे बघा, संत ना इतक्या खुबीनं आपल्याकडनं कबूल करून घेतात. तर मी समजा चैतन्याचं प्रतिबिंब मान्य केलं, तर ते म्हणले म्हणजे जे प्रतिबिंब मान्य करतात, मग ते खरी गोष्ट जी आहे ज्याचं प्रतिबिंब पडलंय त्याला मान्य करत काय अडचण आहे? आता प्रतिबिंब खरं मानतो, तर मग प्रतिबिंब खरं का ज्याचं प्रतिबिंब पडलंय ते चैतन्य खरं. संत असे असतात, आपल्याला गोड बोलून आपल्याला हे करतात. तर हे म्हणून ते समर्थांचं सगळी हे जे साधना आहे ना, ही शुद्ध आपली जाणीवेला शुद्ध करायसाठी आहे. सध्या माझी जाणीव ही रागद्वेषाच्या कल्पनांनी भरली आहे. ते आता जुन्या काळी समर्थांच्या काळी त्यांनी उदाहरण दिलं, घोडे कसे व्यवस्थित आहेत ते बघायचं. ते म्हणे त्यांना माहिती असेल. म्हणे आत्ताच्या काळी ही गाडी चांगली ती गाडी चांगली त्याचं तत्वज्ञान जरूर आहे. म्हटलं बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. फक्त तत्वदर्शी मनुष्य म्हणतो ह्या गाडीची मला जरुरी आहे का आत्ता, आणि ह्या गाडीचं माझ्या जीवनात त्याचे व्हॅल्यू किती आहे, एवढं फक्त म्हटलं तत्वदर्शी बघतो. तुम्ही कुठली गाडी घ्या, पण अमुक एक गाडी माझ्याकडे आहे म्हणून मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हटलं की तिथे म्हटलं भ्रमाला आपल्या सुरुवात झाली. की असा याचा काही संबंध नाहीये. आणि या जाणीवेला म्हटलं तुम्हाला आपल्याला कुठली गाडी घ्यायला परवानगी आहे संतांची, फक्त आपली जाणीव शुद्ध करायसाठी आपल्याला साधना आहे. बर, आता ही जाणीव कशी आहे, या जाणीवेचा आपण काय म्हटलं की दासबोधामध्ये मूलभूत ही जाणीव दाखवायला 5व्या दशकापासून आपण सुरुवात केली. आणि या जाणीवेची स्थित्यंतर आपण गेल्या वेळी बघितलं की भिंत मन, वनस्पतींचं मन विकसित नाही, त्यांना मन असतं पण ते अजून विकसित नाही झालं. मग कुत्र्यामध्ये आधीच विकसित झालं, मनुष्यामध्ये सगळ्यात जास्त विकसित झालं. या जाणीवेवर आपण आणखीन आज विचार करणार. मग त्यासाठी आपण कुठल्या ओव्या त्या 6व्या 5व्या समासात बघितल्या की ज्ञान म्हणजे समर्थ खरं म्हणतात हे आत्मज्ञान आहे. आणि जिथे सध्याचे माझ्या दृश्याचं भान आहे ते व्यवहारापुरतं आहे, तात्पुरतं आहे, म्हणजे ते खरं नाही. त्याला संत मिथ्या म्हणतात. मला स्वरूप ज्ञानाकडे जायला पाहिजे. आणि संत हे शुद्ध जाणीवेशी एकरूप असतात.
आपण आपल्या देहाशी आधी जास्ती एकरूप असतो आणि केवळ ह्या दृष्टीनं मी ह्या शुद्ध जाणीवेशी एकरूप असतो हे सांगायचं कारण असं की जी गेल्या वेळी जे उदाहरण दिलं की दिलीप कुमार रॉयचं, की त्यांना जर त्यांना जे अनेक संतांच्या सहवासात ते आले आणि योगी अरविंद काय त्या जाणीवेमध्ये नुसतं त्यांना कल्पना आली आणि ते काय म्हणले, अरे मी तुला सांगितलं होतं ना, तुला देईन मी अनुग्रह. केवळ या उद्देशाने ते मी उदाहरण सांगितलं. तर मग मला आठवलं की गुरुजींनी पूज्य गुरुदेवांची आठवण सांगितली, तेथे सुद्धा काही फरक नाही. ते म्हणले त्यांना एक कपल, आणि त्या कपलला आम्ही भेटलोय बरं का पवईच्या आश्रमामध्ये. ते ते- त्या बाई नमस्कार करायला आल्यात, लहान होत्या 20-22 वर्षाच्या तेव्हा. तर त्यांना त्या नमस्कार केला तेव्हा गुरुदेव म्हणले की तुम्हाला मुलगा होईल आणि त्याचं नाव हे ठेवा. तर त्यांच्या ज्या भेटायला आल्या होत्या ते म्हणे तुम्हाला कसं कळलं की यांना दिवस आहेत आणि मुलगा होणार आहे? तर हे मी गुरुजींकडनं प्रत्यक्ष ऐकलंय बरं का. गुरुदेव म्हणले म्हणे ते मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे हे सांगणं तर सोपं आहे, कुठला जीव येतो ते सुद्धा म्हणजे त्या त्या हा जो जीवाचा स्थित्यंतर आहे ना, की कुठला जीव, ती तिथे जाणीव, आपण ते सगळी ती जाणीव आहोत. आपला हा देह म्हणजे खरे आपण नाही आहोत, की जाणीव म्हणजे खरं आहे. आणि या संबंध जाणीवेची रोकडी प्रचिती आपल्याला घ्यायची समर्थ द्यायला तयार आहेत, कारण ते म्हणले त्याची आपली संगती अखंड आहे. आणखीन एका ठिकाणी म्हणले भेटावे आपणासी आपण, म्हणजे अशुद्ध मी शुद्ध मीला भेटला. भेटावे आपणासी आपण. ह्यासाठी ही सगळी आहे. तर आता ते काय म्हणले की हे ओळखायची करणे आपल्यापाशी आहे आणि हे आपणाकडेच येते, राजी राखणे समजते. आणि म्हणले पण त्याची व्यवहार त्यांनी सोडला नाही बघा. देहासी बरे करावे ते आत्मयासी पावे. मग ह्याचं उदाहरण आपण गेल्या वेळे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी अभयानंद यांच्या जीवनातलं आपण बघितलं की अशा अशी जाणीव की जी एकरूप शुद्ध आहे, विश्वमनाशी एकनिष्ठ झालेली आहे, समरूप झालेली आहे, ती ज्या देहात वावरते, त्या देहाची सेवा केली तरी सुद्धा आपल्याला हे आपल्या देहासी बरे करावे ते आत्मयास पावे, हे त्या उद्देशाने म्हटलं की अशा देहाची सेवा करायची, अशा संतांची करायची सेवा की जिथे ती जाणीव एकरूपपणे व्यक्त होते. ठीक आहे. तर पुढच्या मग आता या आधीच्या दशकातला आपण रेफरन्स आपण बघूया. जो 5व्या दशकात केलं तेच 10व्या दशकात जगज्योती दशकाचा आपण समाज बघितला की तिथे म्हणले जाणीव म्हणजे अंतःकरण. आपलं अंतःकरण आहे. आज आपलं काय म्हणायचं एक्सरे आपण एक शेवटच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत बरं का, की आपलीच जाणीव कशी कशी विभागली गेलेली आहे. तर त्याच्यात जे अंतःकरण आहे तिथे समर्थ म्हणतात की तो विष्णूचा अंश आहे. आणि आपण कसे आहोत, काही जाणीव काही नेणीव, कधी बरोबर कधी चूक. तो साधक नेहमी बरोबर असतो, तो सिद्ध. तर आपण असे जन्माला आलोय खरे. ते 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 पण आपण आज बघणार आहोत की जीव कसे जन्माला येतात. तर आता समर्थ व्यवहार त्यांनी कधी सोडला नाही. तर या व्यवहाराच्या ओव्या सुद्धा आपण गेल्या वेळी बघितल्या की म्हणले दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव. मग जगामध्ये येतात असे संबंध, ठीक आहे, त्याचा राग करू नका, तंडू नये आणि प्रसंगी सांडीच करणे, तिथनं निघून जावं, पण विवेकाने विवरण. विवेके सज्जनची होणे सकळ लोक. हा देहांमध्ये अवघा दिसतो आपल्याला भेद, पण तो हा देहामुळे आलेला आहे. एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. मग समर्थ दुसरा दृष्टांत घेतात की वनस्पतीमध्ये जी सॅपिरिटी आहे, लिक्विड पाणी आहे, पण त्याच्या औषधाप्रमाणे त्या वनस्पती भिन्न आहेत, मूळ औषध एकच आहे. मग ते गरळ आणि अमृताची उपमा त्यांनी दिली. पण हे असं आहे की
अंतर्निष्ठ जो पुरुष, तो अंतर्निष्ठेने विशेष, त्याचं वैशिष्ट्य कशात आहे? त्याची त्या भगवंतावर श्रद्धा आहे. जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे, तो तयास ओळखे. आणि आता ह्या ज्या 4 ओव्या आहेत ना, त्या आपण बघूया आपल्याला किती उमजतात ते. फक्त मला असं वाटलं की आधी ओव्या तर बघू, मग मला आपण ते नंतर बघू. ठीक आहे. मग या ओव्या हे मानसपूजेचं रहस्य सांगताय. नयनेची पहावा नयन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान सकळांगटी. तेणे विण कार्यभाग आडे, सकळ काही तेणेची घडे, प्राणी विवेके पवाडे तेणेची योगे. एक संत होते, ते म्हणायचे तुम्ही जप साधनाला जरी बसलात तरी भगवंताला सांगून बसा की देवा, तुझ्या इच्छेने, तुझ्या शक्तीने मी या नामस्मरणाला आता बसत आहे. तुझी शक्ती माझ्या मनामध्ये आता संचार करू दे. हं. समर्थांचा एका करुणाष्टकामध्ये एक ओवी आहे बघा. मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पूरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची हात. ही वासना आहे, कारण मी अजून मी देह आहे या जीवाचा, जीवामध्ये आहे, मला देहाशी तादात्म्य जास्त आहे. पण म्हणलं ते तू माझ्या मनात येऊन तू करून घेतलंस नामस्मरण तर होईल, नाहीतर नाही होणार. ही त्याची आपला कॉन्टॅक्ट त्याचा कायम ठेवला पाहिजे. त्याचा की मी हे त्याच्या सत्तेनं करतोय, त्याच्या सत्तेनं करतोय. मग आता भगवंत कदाचित आपल्या सत्तेमध्ये, आपण असं वाटत असेल की भगवंताची सत्ता, पण गुरुची सत्ता, कारण का गुरु आपल्यासारखा म्हणजे देहानी पुरुष असतो. पण ते इतकं सूक्ष्म असतं. एक साधक, खूप थोर साधक झाले ते, काय ते त्यांची आठवण, त्यांना मी विचारलं तुमची कुठली एक आठवण तुम्हाला जास्त ती कामास आली, ते सांगता का? तर म्हणले मी म्हणे गुरूंनी सांगितलं म्हणून. मी त्यांच्या गुरूंचं एक देऊळ होतं, त्या देवळात ते राहायला गेले. ते नवरा बायको सकट, मुलं नव्हती, राहायला गेले. तिथे राहत होतो म्हणे आम्ही. 30-35 वर्ष त्यांच्या देवळात ते राहिले. गुरु पण होते, त्यांना 2 खोल्या वेगळ्या दिल्या होत्या. पण म्हणे एकदा म्हणे मला असं वाटलं, एकदा असं वाटलं की आता मला जमलं, मी बरोज इतके दिवस इतकं नामस्मरण करतोय, पूजा करतोय, छान सगळं चाललंय. म्हणजे असा माझ्या मनात यायला विचार. आणि त्या दिवशी सत्संगामध्ये बसले होते म्हणे, सत्संग बरेचदा त्यांच्या सत्संगामध्ये म्हणे मला त्यांच्या प्रश्नोत्तरात ते मला सांगा म्हणे ह्याला विचारा, तू सांग, असं ते करायचे. पण म्हणे मला असं वाटलं की हा आता जमतंय, छान आहे. तर ते मानसपूजेचा विषय होता की ते काय सांगत होते, मला कुठली एक घटना मला जास्ती स्पर्श करून गेली. तर म्हणे ते मला विचारले, त्यांचं नाव होतं काय, केशवराव. म्हणे केशवराव, तुमच्या घरी कोण कोण असतं? अ, म्हणे मी म्हटलं की अहो मी तुमच्याकडे इथे 30-35 वर्ष राहतोय या देवळाच्या आवारातच. आणि तुम्ही मलाच विचारतो, मला माहित नाही का कोण कोण असतं तुमच्या घरी? तर मी सांगितलं काय पत्नी असते, कधी माझा पुतण्या येतो, काय जे काय ते सगळं सांगितलं. म्हणे आणि कोण कोण असतं? म्हणे मला जरा मी भुसकळ्यात पडलो. म्हणे मी सांगितलं, मग म्हणे काही सगळं सांगितलं. म्हणे काय भांडीवाली आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि कोण असतं? म्हणलं म्हणे मध्ये मी ते नुकता कुत्रा पाळला होता, एक काहीतरी कुत्रा ठेवला, म्हणे कुत्रा आहे असं सांगितलं. एवढं झाले म्हणे सगळे. म्हणे मला कळे नाही असं मला का विचारतात? मग म्हणले अरे, मग म्हणे मला तुमच्या घरामध्ये स्थान नाही. तेव्हा मला ते संत सांगत होते, अरे म्हणले मी सगळं सांगितलं, भांडीवाली आहे सांगितलं, कुत्रा आहे सांगितलं, पण गुरु तर तुमचं घर आहे, हे तुमची सत्ता इथे चालते, हे सांगायला मी विसरलो. म्हणजे किती म्हणे निसटतं की नजरेतनं, माझ्या ध्यानातनं की हा. तर त्या जाणीवेशी आपण एकनिष्ठ राहायला पाहिजे.
की त्या गुरूंच्या जाणे तेणे विण कार्यभाग आडे सकळ काही तेणेची घडे प्राणी विवेके पवाडे तेणेची योगी. मग म्हणले जागृतीस जसं समर्थ सांगतात जागृतीस व्यापार घडतो व्यवहार संबंध तयाशीच पडतो. हम्म हम्म स्वप्नामध्ये घडे जो तो येणेची न्याय. आता हे जरा गुगली आहे बरं का. या ओळीवर आपण पुन्हा परत येऊ, पण नंतर या आता थॉट पूर्ण करतो. जागृतीचा व्यापार घडतो तो कळतो आपल्याला, संबंध त्यायाशीच पडतो, गुरुच्या सत्तेनं चालतो. पण म्हणजे मग आता दुसऱ्या ओळीवर ओळीवर नंतर येतो. या जागृतीमध्ये सुद्धा आपण आता सध्या ह्या 24 तास म्हणजे काय, मानसपूजेचा पुढच्या सगळ्या ओव्या मानसपूजेच्या आहेत. त्याच्या संदर्भात आपण म्हणू की कशी करावी मानसपूजा. त्यात दुसऱ्या एका संतांनी आठवण लिहून ठेवली आहे. त्यांची त्या आठवणी आपल्या भाग्याने त्यांनी लिहून ठेवल्यात. त्या आठवणी त्या कामास येतात. तर गृहस्थ संसारी म्हणजे होते ते म्हणले मला कुठली एक आठवण उपयोगी पडली म्हणजे मी ते ते संतच ते सांगत मी लहान मुलांपासून खूप शिकलो. हम्म. तर लहान मुलांपासून खूप शिकलो म्हणजे काय तर म्हणजे मी मानसपूजा ते सांगत माझ्या नातीकडून मी मानसपूजा शिकलो माझ्या नातीकडून. म्हटलं ते म्हटलं नातीकडनं कसे शिकले तुम्ही मानसपूजा. तर ते म्हणले मी काही दिवस त्याची नात कुठे दुसऱ्या शहरात राहते तिथे गेलो होतो. मग तिच्याबरोबर खेळायचं ते खेळा माझ्या मग ते भातुकली जुनं उदाहरण आहे. जुन्या काळी ते भातुकली खेळत. तर म्हणे इतकं म्हणे रंगून खेळत होती. आणि मग म्हणली आजोबा ती त्यांना नाना म्हणे म्हणे नाना तुम्हाला काय देऊ चहा पाहिजे म्हणजे चहा देते म्हणे. तिनं ते आणला तर मी म्हणे पुस्तक वाचत होतो. तिनं तो कप आणला छोटा कप खेळण्यातला आणला दिला मला. तर मी वाचता वाचता मी असा प्यायला ते म्हणजे म्हणे ती इतकी ओरडली हो म्हणले आजोबा नाना गरम आहे गरम आहे. म्हणे एवढा गरम चहा प्यायचा नाही. बापरे. ते म्हणले ही छोटी मुलगी इतकं म्हणजे तिला काय कळत नाही का की ती भातुकली खेळते. पण ती इतकी तन्मय होऊन खेळत होती की तो चहा माझ्या हातात दिला आणि मी आपल्या एकीकडे पुस्तक वाचता वाचता हा ठीक आहे चला घेतला म्हणजे नाही नाही ती म्हणे मला वाटलं तिलाच काहीतरी झालं म्हणून मी दचकून पुस्तक टाकलं तर म्हणले हो गरम गरम इतका गरम चहा कसा पिता तुम्ही. आता मला आणखीन एक गोष्ट आठवली पण ही संत स्वामींनी सांगितलेली आहे आणि त्या ह्या काय आहे त्या गोष्टी आपण मानस पूजेला आपल्या घरात बसलो तर त्या खऱ्या म्हणून ते उदाहरण सांगत आणि ते खरंच असलं पाहिजे त्यांचे. आता हे नदीकाठी राहत आणि तिथं गवळणी वगैरे असत तर त्या नदीमध्ये बेट होतात बघा काही त्या तिथे एक योगी राहायला आला त्या गावी. आणि तो त्या बेटावरती तो त्या छोट्या वाळूची बेटासारखं तयार होतात तर तिथे तो साधन करायचा. तर त्यांनी या गवळणीने त्यांना सांगितलं दूध दूध त्यांना सकाळी दररोज नेऊन द्यायचं. तर एक दिवस काय झालं खूप पाऊस होता. ती छोटी मुलगी गवळण म्हणजे छोट्या मुली तिला उशीर झाला जाय. तर ते योगी होते ते ते म्हणले उशीर का झाला. ते म्हणले हो तो पाऊस ते जो पूल असतो त्याला त्या भागामध्ये फरशी म्हणतात म्हणजे त्या फरशीवर पाणी होतं त्याच्यावर म्हणे यायला उशीर झाला. ते म्हणले हे म्हणे तू या संतांच्याकडे तू त्यांच्या आश्रमात राहतेस देवावर विश्वास नाही तुझा काय आहे म्हणे. त्याच्या देवाचं नाव घ्यायचं आणि यायचं. तरी छोटी मुलगी छोटी होती 11-12 वर्षाची ऐकून घेतलं तिनं. ती परत आली आणि त्या गुरुजींना म्हणले ते योगी आज असं म्हणले मला. ठीक आहे म्हणले बस तू. मग जात होती मुलगी तर एक दिवशी इतका मुसळधार वादळ पाऊस पडला खूप पाऊस पडला. त्या योगींना वाटलं आज काही मुलगी येत नाही. ती आली तिनं दिलं दूध. वादळ होतं त्या योगींनी विचारलं की का ग आज कशी आलीस म्हणजे तुम्हीच सांगितलं ना देवाचं नाव घ्यायचं आणि यायचं काही होत नाही या.
म्हणलं बघू, दाखव मला. म्हणे कशी आलीस ते. तर पूर होता, पुष्कळ आलेला, पाणी जोरात वाहत होतं. तर एक संत सांगत ती मुलगी लिलया बरोबर चालायला लागली. म्हणे या माझ्या मागोमाग, देवाचं नाव घ्या. ते इतकं जोर होता पाण्याचा, ते योग्यांचं काही धीर होईना त्या पाण्यात पाऊल टाकायचा. ते मुलीनं अर्धवट मागे वळून बघितलं. म्हणे या या. ते म्हणे नाही. ती म्हणे तुम्हाला विश्वास नाही देवावर, म्हणून तुम्हाला भीती वाटते. ती मुलगी त्यांना म्हणते. म्हणे ते ते म्हणे तुला कसं वाटलं असं विश्वास नाही. म्हणे विश्वास आहे तर म्हणले तुमचं धोतर खाली होतं ते असं वर करून कशाला धरून ठेवलंय म्हणे. पाण्यात नाही यायला तुमचं धोतर वर कशाला धरून ठेवलंय तुम्ही, या ना माझ्यासारखे चालत. तर ही उदाहरणं अशी आहेत, ही याच्यावर चिंतन करायला आपल्याला खूप योग्य आहेत. चिंतन करायसाठी. समर्थ सांगतायत हे अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. आता ह्या 4 ओव्यांवर आपण विवरण करणं जरूर आहे. तर आपण आधी आता ह्या आणि एवढ्याच ओव्या आहेत बरं का, आणि ह्याच्या पुढच्या सगळ्या ओव्या आपण ज्या चुका करतो मानसपूजेमध्ये त्याच्यावर आहे. पण त्याच्या आधी आपण असं करू, ह्या स्वप्नामध्ये घडतो तो अ, जागृतीचा व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो येणे की नाही, याच्यावर थोडा विचार करू. मग आता असं करू आपण, हे स्वप्न जे आहे ते स्वप्न काय आहे, म्हणजे सबद्ध जाणीव जर चैतन्य रूप आहे, तर मग स्वप्नामध्ये आपल्या ज्या आपण तुमच्यापैकी सगळ्यांना स्वप्न तर आपण बघत असतो की नाही, स्वप्न बघत असतो. स्वप्नामध्ये जड अचेतन व्यक्ती असतात, दगड, फुलं, पानं, फुलं सगळं असतं, पक्षी असतात, आपण स्वतः असतो. अशा कुठलंही स्वप्न नाही बरं का की ज्याच्यामध्ये आपण नाही. तुम्ही तुमची सगळी स्वप्न आठवून बघा, प्रत्येक स्वप्नामध्ये आपण असतो. तर आपल्या स्वप्नामध्ये प्रश्न कळायला आपल्याला आपलं द्राष्टांत काय आहे, आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की ह्या जागृतीमध्ये सगळं या चैतन्याने जाणीवेने भरलेलं आहे. जडवस्तू सगळ्या चैतन्याने भरलेल्या आहे. समर्थ सांगतात जसं माझ्या स्वप्नामध्ये. मग आता आपण आपल्याला विचार करू, आपण एक सरप्राईज टेस्ट घेऊ आपलं करण्यासाठी. घ्यायची का? स्वप्नामध्ये लॉन्च करूया की हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. प्रश्न हा की चेतन अचेतन परीक्षा माझे जाणीवेचं, की स्वप्नसृष्टीमधले माझं जे सचेतन अचेतन आहे, स्वप्नसृष्टीमध्ये मी आहे, माझे शेजारी आहे, माझी मोटार आहे, मग दगड धोंडे सगळं आहे. तर स्वप्नसृष्टीमध्ये सचेतन अचेतन काय आहे? सचेतन माझ्या शक्तीतून आहे, आणि अचेतन आपलं दगडधोंडे आहेत ते त्याचा काही माझा संबंध नाही, हे एक व्ह्यू आहे. किंवा सचेतन आणि अचेतन स्वप्नामधलं चाललंय, दोन्ही शक्तिरूप आहे. किंवा सचेतन आणि अचेतन स्वप्नामधल्या यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. जशी जागृतीची सृष्टी आहे तशी स्वप्नाची सृष्टी आहे, असं आज आपल्याला समर्थांनी सांगितलं. म्हणून आपण या स्वप्नसृष्टीवर विचार करतो की स्वप्नामध्ये मी आहे, आणि स्वप्नामध्ये आपली स्वप्नसृष्टी आहे, आणि त्याच्यामध्ये जड वस्तू आहेत, अचेतन वस्तू आहेत, दगड धोंडे, मोटारी, वृक्ष, वल्ली सगळं आहे, नदी पर्वत आहेत. मग ते चेतन आहेत का अचेतन आहेत? समजा आपण गुलाबाचं फूल बघितलं स्वप्नामध्ये, किंवा एक दगड बघितला, खुर्ची बघितली, तर ते चेतन आहे का अचेतन आहे? सांगा बघा, आपण विचार करू. तेव्हा तुम्ही मतदान द्या, मत करा. हे तुम्ही सगळ्यांनी अजून दिलं नाही मत, पण मत द्या तुम्ही की 2 आहेत, सचेतन माझ्या शक्तीतून आहे, अचेतन नुसतेच आहे, किंवा दोन्ही शक्तिरूप आहेत, किंवा त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. आता मी पोल इथे थांबवतो आणि मग त्याचे रिझल्ट शेअर करतो. बघा.
की बहुसंख्य लोकांना असं वाटतं की सचेतन आणि अचेतन दोन्ही शक्तिरूप आहे. पण असंही सुद्धा काही जण म्हणले एकानी की सचेतन माझ्या शक्तीतून आहे आणि अचेतन नुसतं आहे. ते आता कसं अ, नाही, ते आता त्याच्यावर आपण जरा चर्चा करू. आता बघा की मी जर म्हणलं की सचेतन चैतन्य रूप आहे, सजीव माझ्या स्वप्नातलं, आणि निर्जीव हे जड आहे, किंवा त्याच्या शक्ती नाही, तर असं आहे. असं जर खरं असतं, आधी खरं उत्तर सांगतो. खरं उत्तर, खरी वस्तुस्थिती सांगतो की माझ्या स्वप्नातले दगडधोंडे हे सुद्धा मी माझ्या विचारांनी तयार केलेत की नाही. माझ्या विचारांनी तयार केले. स्वप्नामध्ये जी माणसं आहेत सगळी, ती पण मी माझ्या विचारांनी तयार केलेत की नाही. माझ्या विचारांनी तयार केले. मग हे दगडधोंडे काय आहेत, तर जणू स्वप्नामधला जो सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहे, म्हणजे मीच. माझा अर्धवट जागा असलेला अहंकार, त्यांनी माझ्यातल्या काही विचारांना सांगितलं, तू या स्वप्नसृष्टीपुरता दगड हो. या या स्वप्न काळापुरता तू वृक्ष हो, जड मोटार पदार्थ जे काय असेल ते हो. या ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा दिली. म्हणजे काही विचार जड होऊन ते दगड झाले, घर झाले, खुर्ची झाले, जे काही झाले. आणि काही विचार वेगळे व्यक्ती झाले, त्यातलाच एक विचार मी झालो. मग याचा अर्थ मी फक्त ते समजून घ्यायचंय आणि मला ती मान्यता द्यायची की हे सगळ्या स्वप्नातली सजीव सृष्टी रचना समर्थ जे सांगतायत ती सचेतन आहेच आहे. त्याला सगळ्याला एक जाणीव व्यापून आहे. मी ते फक्त मान्य करायचा संबंध आहे. मी मान्य करायचं का नाही, म्हणजे इथे मान्य करणं खरं शहाणपण आहे माझं, की जे सत्य आहे ते मान्य केलं पाहिजे की नाही मी. मग ते स्वप्नातला त्यांनी दृष्टिकोन दिला की स्वप्नामध्ये जे आहे ते स्वप्नामध्ये त्यांनी सांगितलं की जागृतीच व्यापार घडतो. ज्या जगताशी माझा संबंध पडतोय, व्यवहार होतोय, तो अगदी स्वप्नामध्ये जे आपण टेस्ट घेतली आत्ता त्याप्रमाणे हे सगळं चैतन्य रूप आहे. आणि तो सद्गुरू हे काय म्हणायचं, एका दासांनी रामायणात सांगितलंय की सद्गुरू हे जणू काही वर ठेवलेल्या दिव्यासारखे आहेत. दुसरे एका ठिकाणी म्हटलं की ते दुभाषासारखे आहे. तर तुलसीदासांच्या त्यावेळेस मुघलांची सत्ता होती, तुर्की लोकांची. तर ते दुभाषा लागायचे, काय एकमेकाचं म्हणणं एकमेकाला सांगायला. तर सामान्य जनांना भगवंताशी संवाद साधता येत नाही, म्हणून संत हे सामान्य जन आणि ईश्वर यांच्यामधले दुभाषा आहे. असं संतांनी त्यावेळेस सांगितलं. म्हणून ते सद्गुरूंवर, संतांवर विश्वास ठेवायचा. याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो व्यवहारातलं, की ते व्यवहारातलं उदाहरण पटलं ना. ते हे होते, हे आता एक भारतातलीच आठवण आहे. त्यांचा छोटासा एक आश्रम होता आणि तो रेशनिंगचा काळ होता. तर त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, रेशनिंगला तांदूळ मिळायचे रेशनिंगवर, काही मिळायचं नाही जास्ती. मग जेव्हा रामनवमीचा, त्यांच्या आश्रमामध्ये रामनवमीचा सण साजरा करत असत, त्यावेळेस ते सगळ्यांना खूप जेवण काय द्यायचे प्रसाद म्हणून. पण लोक ते काही जण देणगी म्हणून, तर साधा आश्रम होता, ते प्रत्येक जण घरनं कोरडा शिदा म्हणत त्या काळीस गहू तांदूळ डाळ काय असेल ते करायचं. तर ह्यांना त्यावेळेस कोणी काय सांगितलं, ते रेशनिंग जे आहे ना ते फक्त नगरपालिकेच्या क्षेत्रात होतं रेशनिंग. तर या कल्याण नगरपालिकेच्या बाहेर आणि उल्हासनगर नगरपालिकेच्या बाहेर बदलापूर एक गाव आहे, तिथे रेशनिंग नव्हतं. मग तिथे तांदूळ मिळायचे तिथे. मग ते ना काय वाटलं की आपण, आपला उत्सव आहे रामनवमीचा, आपण तिकडे जाऊ आणि तिथनं तांदूळ घेऊन येऊ उत्सवाला. म्हणून ते गेले आणि परत आले, कल्याण स्टेशनला उतरले. त्याने पकडला त्याला
की कुठून तांदूळ आणले, असं तसं घाला. त्यांनी सांगितलं असं आमचं मंदिर आहे अमुक तमुक. काय नाही म्हणले, पैसे दे. त्यांच्याकडे म्हणे माझ्याकडे पैसे नाही, सगळे संपले पैसे माझ्याकडले, नाही आहेत पैसे. त्याला आता पैसे घेता येईना, त्याला स्टेशन मास्टरच्या खोलीत आणला, म्हणून ठेवला तिथे. जो तोही त्याला पैसे विचारले, तर काय पैसे नाही ते. ते नंतर त्याने नंतर सांगितलं, मी म्हणे सांगितलं हे देवासाठी मी आणलंय, मी काय चोरी करून आणलं नाही. तर देव पाहतील काय करायचं. ते काही वेळाने ते स्टेशन मास्टरने ते तिकीट कलेक्टर बघितलं सगळं ह्याच्याकडे. अरे म्हणे कोणतरी वेडा मनुष्य दिसतोय, सोडून द्यायला. त्यांना सोडून दिलंय. पण ते त्यांनी त्यांच्या आठवणीत लिहिलंय बघा, की त्या त्या चैतन्यावरती, अजून जाणीवेवरती, शुद्ध जाणीवेची पकड घेण्याइतकी माझी बुद्धी काही अजून तेवढी सूक्ष्म झालेली नाही. पण सद्गुरू सांगतात ते तर काही खोटं नाही की नाही, ते तरी घट्ट पकडलं पाहिजे की नाही. ते हे या मार्गातल्या काही गैरसमजुती आहेत, ते बघितलं की आपल्याला आणखीन कळेल. की समर्थ काय म्हणतात. आणि आपण पुन्हा या 4 ओव्यांवर येऊ, पण आधी या पुढच्या ओव्या बघून घेऊ. सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष. म्हणजे आता बघा, या 14व्या दशकामध्ये समर्थ आपल्याला या शुद्ध जाणीवेवरती मानसपूजा करायला सांगत आहे. देवालये करावी, फुलझाडं लावावी वगैरे सगळं सांगून झालं आधीच्या दशकांमध्ये. पण कोणी जर असं म्हणेल, हे तर काय कठीण आहे हो, नाही असं कसं, मी ध्यानाला बसलो, मी भगवंताच्या सत्तेनं बसलो, हे काय करणार, मी काही सोपंच बघतो. ते म्हणजे लोक जनरली सोपं काय ते बघतात. सहज सांडून सायास जर कोणी करेल तर तो 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 दोष आहे. कारण का, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरती. या जाणीवे व्यतिरिक्त इतर सगळं अनात्म आहे. की मग ह्या मार्गातील गैरसमजुती काय आहेत आणखीन बघा. पण म्हणले ठीक आहे, अनात्म्यास धरलं हा घट्ट मनामध्ये, पण म्हणले ते तरी घट्ट धरता येतं का मला. ते म्हणले नाही. परिते धरिता हि धरेना, ध्यानी येती व्यक्ती नाना, उगेची कष्टती मना, कासा वीस करुणी. हा, तुम्हाला सांगून खोटं वाटेल, 15-20 दिवसापूर्वी एक मला फोन आला कोणाच्या ओळखीनं. त्यांना माझा परिचय होता, ते भारतापासून ओळख होती, मध्ये संबंध तुटला होता. फार मोठे शास्त्रज्ञ आहेत ते. पण त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत. ते नाकातनं काही काय म्हणायचं, व्हॅक्सिन्स नाकातनं घेण्याची सोय आहे बघा. तो शोध त्यांनी लावलाय. त्यांच्या नावावर ते पेटंट आहे. आणि किती 35-40 पेटंट आहेत त्याच्या नावावर. खूप श्रीमंत आहेत, सक्सेसफुल आहे. तर त्यांना मध्ये आजार पडला, ते सांगत ठीक आहे, पण त्यांना आता जाता येईना. ते त्यांना एक म्हणे मेडिटेशन मी म्हणे गेले 6 महिने करतोय, मी जायबंदी येऊन घरात पडलोय, पण म्हणे मेडिटेशन मला ह्या काय म्हणे ज्योती प्रकाश किंवा असं काही दिसत नाही मला. काही तुम्हाला कळलं की तुमचे दासबोधाचे वर्ग आहेत आणि असं, तर तुझं आता सांगा. म्हटलं बा मी काय करू, माझी तेवढी उडी नाही, मला काही ध्यानामध्ये प्रकाश उजेड वगैरे काही दिसत नाही. मी आपलं समर्थांनी जे काय सांगितलंय नाही म्हणे, जर काही असं काही नाही, मला म्हणे वेड्यासारखं होतं. आता बघा, प्रामाणिक प्रयत्न करत होते, ते अत्यंत बुद्धिमान आहे, अत्यंत यशस्वी आहे. पण समर्थांच्या मते, संतांच्या मते ह्या सगळ्या अनात्म वस्तू आहेत. त्यांनी व्यवहार उत्तम होईल, पण त्यांनी सुख लाभेल असं सांगता येत नाही. मी एक संत राम सुखदास म्हणून होऊन गेले, त्यांची गीतेवरची कॉमेंट्री वाचत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले म्हणे, संसार ही फक्त कर्तव्य करायची जागा आहे, आनंदची अपेक्षा घ्यायची जागा नाही. बापरे. म्हणे हा संसार आणि हे जग ही फक्त कर्तव्य करायची जागा आहे, आनंदाची अपेक्षा ठेवायची ही जागा
नाही. आनंद फक्त भगवंताकडून मिळतो, असं त्यांनी त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बघा. IIT कानपूरनी जी एक गीतेबद्दल एक विशेष साईट त्यांनी तयार केली आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी या राम सुखदास स्वामींची गीतेची कॉमेंट्री त्याच्यात त्यांनी लावली आहे. तुम्हाला कोणाला बघायची असेल तर बघा. हिंदीतून आहे, पण बघा. काय म्हटले इथे, हे मला हे जे समर्थांच्या या ओव्या आपण वाचतो ना, मला त्यांची आठवण झाली, त्या शास्त्रज्ञांची. मूर्ती ध्यान करिता सायासे प्रयत्न करून, पण म्हणले काय आहे, तेथे एकाचे एकची दिसे, भासोन तेची भासे विलक्षण. ते काय म्हणले, म्हणे अरविंद, मी जो जो प्रयत्न करतो तो म्हणे वेड्यासारखंच होतं. तू कशावर करतो मेडिटेशन? म्हटलं हो, मेडिटेशन करायचं नसतं, ते व्हायचं असतं. ते ध्यान लागत असतं. ध्यान स्वतःहून प्रयत्न करून नाही होत. ध्यान. मग आता समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात, मी त्यांच्यावर टीका नाही करते बरं, आपल्याला समजून घ्यायचंय. तर समर्थ आपल्याला विचारतायत, ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरे विवरावे आपुले ठाई. आता बघा, काय सांगतात, देवाचे करावे का देवालयाचे करावे? देवालय, आता ही अनालॉजी पुढे चालवायची म्हटली तर देवालय अनात्मा आहे, देव आत्मा आहे. आता हे देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोन जीव तेथेची लाभाव. आता हे अनात्म्याचं ध्यान नाही होतं, आपलं चुकून होतं. मग काय करायचं, आपण अशी आपली इतक्या तन्मयतेने सगुण उपासना करायची की त्यात आपलं ध्यान आपोआप लागलं पाहिजे. मग ते आपला एखाद्या वेळेस समोर रामायणाचा प्रसंग येईल, गुरूंचा प्रसंग येईल, ते आता पुढे सांगणार आहे समर्थ, पण आधी आपण ह्याच्यावर विचार करू. आपला कार्यक्रम सुरू करायला उशीर झाला, पण आपण इथे थांबून आपण सोप्या भाषेमध्ये बघू आणि त्याचा विस्तार नंतर पुढच्या ह्याच्यात बघू की हे समर्थ काय म्हणतायत. ध्यान देवाचे करावे की देवालयाचे करावे, की देह देऊळ आत्मा देव. आणि मग मला हे ह्या आधी जे जे एक जे साधक म्हणाले की मी कोण आहे, तर ते आपण स्वतःला कोण समजतो असं जे आपण म्हटलं, ते असं आहे, आपण काय म्हणू, देह, मन आणि बुद्धी. ते हायपोथेसिस ऑफ हॅपीनेस मध्ये तो कसा म्हणला जोनाथन हेड, देह मन बुद्धी आणि काहीतरी एक्स आहे तो म्हणला. तर पहिली गोष्ट, कितीतरी एक्स आहे, त्याच्यामध्ये एक आधी अहंकार आहे, कारण हे सगळं देह मन बुद्धी हे सगळं एकत्र आहे. हा माझा देह, माझं मन, माझं बुद्धी असं ताबा घेणारी एक एंटिटी लागते, त्याला अंतःकरण किंवा अहंकार म्हणतात. आणि ते चेतन करणारी एक चैतन्य लागतं. आणि या सगळ्याचा मिळून जीव होतो. जीव होतो. पण जीव सुद्धा कसा आहे, आता संत उदाहरण देतात, म्हणले घर म्हणजे काय हो? आता घर काय चार भिंती विटा तेवढंच घर आहे का? नाही. मग म्हणे त्यात फर्निचर पाहिजे. ठीक आहे, फर्निचर आहे, पण त्यात कोणी राहतच नाही, त्याला घर म्हणता येईल का? नाही. त्यात जो कोण राहतो त्याच्या सकट ते घर आहे. आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यात राहणारा मनुष्य आहे, तो जो कोण आहे तो. तसं त्याला म्हणतात जीव. समर्थ कसे म्हणले, या जीवाने तो विचार करावा की देवाचं देवालयाचं भान. मग जीवाची डेफिनेशन काय सांगितलंय शास्त्रामध्ये, जीवती इति जीवा. सगळ्यात सोपी व्याख्या, जो जीवन जगतो तो जीव. मग त्यात वनस्पती पण आले, प्राणी पण आले, कीटक पण आले, सगळे आले. मग पशु पक्षी कीटक वनस्पती सगळे आले आणि मनुष्य पण आला. मग ह्याच्या जाणीवेचे चार स्तर आपण ह्याच्या आधी बघितले होते बघा, गेल्या गेल्या आपल्या अभ्यास वर्गामध्ये. पण पशु कसे आहेत? पशु अजाणता मुक्त आहेत. ते खरं मुक्त आहेत. मुक्त आहेत म्हणजे कसं, त्यांना कर्तव्य धर्म असं त्यांना काही नाही. ते पण ते अजाणतेने मुक्त आहेत. म्हणजे लहान बाळं असतात ना,
लहान बालकं नुकतीच चालायला लागलेली, ती अजाण असतात, म्हणजे इतकी अजाण असतात की त्यांना ह्याचं भानच नसतं की त्यांचा स्वतःचा तोल त्यांना स्वतःला सावरायचा आहे. याचं पण भान नसतं. कुठेही चढून बसतात. काय म्हटलं, हो, माझा माझा तोल मी सांभाळायला पाहिजे का? हो, त्यांना त्याचं भान नसतं. मग त्यांना त्यांना ह्याच्या आपल्या परिभाषेमध्ये म्हणले विमुक्त. जनावरं, प्राणी, पशु, पक्षी, कीटक यांना विमुक्त म्हणतात. कारण त्यांना पाप पुण्य नाही आणि फक्त त्यांना त्याची जाणीव नाही. हा, मग मनुष्य कसा आहे? मनुष्य जाणून बद्ध आहे, किंवा याला आपण कॉन्शियसली बाउंड म्हणतो. आणि ह्यालाच आपण भ्रम म्हणतो. पशुपक्षी अजाणतेपणे, अननोईंगली, अनकॉन्शियसली बाउंड आहेत ते, आणि आपण कॉन्शियसली बाउंड आहोत. तर संत कसे असतात? संत, योगी अरविंदांनी शब्द वापरलाय, संत सुप्रा कॉन्शियस असतात. कॉन्शियस एवढं नाही, त्यांचा त्या परम जाणीवेशी संबंध असतो. पण मनुष्याला बुद्धी, पण ह्या माणसां कॉन्शियसली बाउंड का? तर माझ्या बुद्धीनंच स्वातंत्र्य आहे ना, या बुद्धीनंच मी बाउंड झालो. का बाउंड झालो? बद्ध झालो. कारण मला कर्ते भोगतेपणाचं बंधन आहे. खरं म्हणजे ना, भोगतेपणा आधी आहे, मग कर्तेपणा आहे. काहीतरी भोगावं असं वाटतं तेव्हाच तर कर्तेपणा मी उठून कामाला लागतो ना, कर्तेपणाचा आहे. मग असं आहे, ही कर्तेपणाची आणि भोगतेपण, जे जे मी काही बरं वाईट कृत्य करतो त्याची कर्म करायला लागतं, त्या कर्माला फळ पण असतं, कर्मफळ असतं. मी जी कर्मफळं आहेत ती सगळी एकाच वेळी पक्व होत नाहीत त्याचं फळ द्यायला. तसं वनस्पतींच्या अनेक बिया आहेत. त्या बिया आपण टाकल्या जमिनीमध्ये, सगळ्याच एका वेळी उगवून येत नाही. कोणाला फळ कधी येतं, कोणाला फळ कधी येतं, वेगवेगळ्या वेळी येतं. कर्माचं पण तसंच आहे. त्यातून काही फळांना, बऱ्याच फळांना स्थलकालाचं बंधन असतं, की काही त्याचे सुखभोग इथेच भोगले पाहिजे, काहींचे नाही. आता हे फोन आपला आहे, मग फोन जिथे वायफाय नसेल तिथे फोन, तर ते पैसे खर्च करून तुम्ही फोन घेतला, पण कव्हरेज नाही, मग त्या फोनचं तुम्हाला फळ मिळेल का पैसे खर्च केल्याचं? नाही. तुला आमका इथे, हा इथे जा, इथे सिग्नल चांगला येतो. मग तिथे तुम्ही जायला पाहिजे. स्थलकालाचं बंधन आहे. काही कर्मफलांना योग्य शरीर धारण करायला लागतं. इथे चेन्नई मिशनमध्ये एक जण भेटल्या, त्यांचं बरंच वजन कमी झालं होतं. म्हटलं, काय झालं तुमचं वजन कमी? नाही म्हणे, मानस यात्रेला जाणार आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला एवढं एवढा स्टॅमिना पाहिजे, एवढ्या म्हणे माझं शरीर, त्यांनी मी कुठे जाणार मानस यात्रेला? मी म्हणे ते शरीर उपयोगी नाही पडलं. मग त्यांनी काय केलं? व्यायाम करून त्यांनी त्यांचं शरीर, त्या म्हणल्या, कमावलं. मग आपलं शरीर सुद्धा, प्रत्येक शरीर प्रत्येक कर्म फल भोगायला लायक आहे का? नाही. मग म्हणून काय झालं? मग इथे ह्याच शरीरात, ह्या याच्यातच नाही, काही कर्मफल आपल्याला ह्या जीवाचं आयुष्य संपल्यावर सुद्धा भोगायला लागतं. म्हणून त्याला म्हणले इहलोक परलोक गामी जीव. आणि ह्या आपली जी सगळी साधना आहे, एवढं सगळं जाणीव आहे, त्याला, त्याचा संबंध ह्या इहलोक परलोकगामी जीवाशी आहे. ती जाणीव, जीवाची जाणीव स्थित्यंतर करत असते. त्याच्यासाठी ही सगळी साधना आहे. आणि ती साधना आपण आता पुढच्या वेळी आपण बघू, की ही साधना आपल्याला, या जीवाला, त्यांनी, असा जो जीव, त्याच्यासाठी ही साधना आहे, या देहासाठी नाही. ह्या आयुष्यात त्याचं फळ भोगण्यासाठी वैभव अनात्म वस्तूंमध्ये नाही. म्हणून ती जाणीव शुद्ध करून या जीवापर्यंत जो जीव आहे त्याच्यावर आपण पुढे विवेचन आणखीन पुढच्या समासात बघू. आज आपली वेळ झाली. पण या पायऱ्या आहे, जे समर्थांनी जे सांगितलं, की देव आणि देऊळ, शरीर आणि जीव, त्यात फोकस कोणावर केला पाहिजे ते समर्थ आपल्याला आणखीन समजावून सांगणार आहेत. कारण या सगळ्या चुका, अनात्म वस्तू खरं धरून चुका होतात, जाणीव धरून चूक नाही, हे समर्थांना आपल्याला समजून सांगायचं. ठीक आहे, आता मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. हरि